अजा एकादशी, पापांचा नाश, मोक्षाचा मार्ग. श्रद्धेने उपवास करा, श्री विष्णूंची कृपा नक्कीच मिळेल. अजा एकादशी व्रत कथा. प्रिय भगिनींनो व बंधूंनो, आज आपण अजा एकादशी या पवित्र व्रताची कथा ऐकणार आहोत. एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. हिंदू धर्मात वर्षभर 24 एकादशी येतात. त्यापैकी भाद्रपद कृष्ण पक्षातील ही एकादशी एक अजा एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. पुराणांमध्ये सांगितलं आहे की एकदा पांडवांचा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर श्रीकृष्णाला विचारतो, हे माधव, मला अशी एकादशी सांगा की जी सर्व पापांचा नाश करून मोक्ष देईल. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, राजा, भाद्रपद कृष्ण एकादशी म्हणजेच अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी व्रत केल्याने हजारो अश्वमेध यज्ञ व शतकोटी राजसूय यज्ञाचं फळ मिळतं. ही कथा मी तुला सांगतो. प्राचीन काळी सत्यप्रिय राजा हरिश्चंद्र होते. सत्यासाठी जग देणारा पण खोटं न बोलणारा राजा म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा परिस्थितीमुळे त्यानं आपलं राज्य गमवावं लागलं. इतकंच नाही तर पत्नी व मुलासह त्यांनी अति दुःख भोगलं. राजा हरिश्चंद्रांना उपजीविकेसाठी स्मशानात चांडाळ म्हणून काम करावं लागलं. विचार करा, एकेकाळी महान सम्राट, पण नियतीमुळे मृतदेहांवर कर वसूल करण्याचं काम त्यांना करावं लागलं. तरीही त्यांनी सत्याचा त्याग केला नाही. एकदा ऋषी गौतम तेथे आले. हरिश्चंद्रांची दीन अवस्था पाहिली आणि म्हणाले, राजन, तुझं हे दुःख केवळ एका व्रताने संपेल. ते व्रत म्हणजे अजा एकादशी. तू श्रद्धेने उपवास कर, भगवान विष्णूंचं स्मरण कर, तुला सर्व पापांपासून मुक्ती मिळेल. राजा हरिश्चंद्रांनी तात्काळ अजा एकादशीचं व्रत केलं. दिवसभर उपवास, भगवान विष्णूंचं नामस्मरण आणि जागरण केलं. दुसऱ्या दिवशी द्वादशीला दान करून व्रत पूर्ण केलं. त्या क्षणी चमत्कार घडला. राजा हरिश्चंद्रांचे सर्व पाप धुतले गेले. त्यांचा मृत मुलगा पुन्हा जिवंत झाला. हरिश्चंद्रांना पुन्हा आपलं राज्य मिळालं. पत्नी व कुटुंब सुखी झाले. तेव्हा त्यांनी प्रजेला सांगितलं, हे पहा, अजा एकादशी व्रत हे केवळ उपवास नाही तर जीवन बदलणारं साधन आहे. यातून सत्य, धर्म आणि मोक्ष मिळतो. व्रतविधी. 1. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावं. 2. भगवान विष्णूंची पूजा करून दिवसभर उपवास करावा. 3. धान्य, मांस, मद्य, कांदा, लसूण वर्ज्य करावं. 4. हरिनाम, विष्णुस्मरण, कथा, जागरण करावं. 5. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला ब्राह्मणांना भोजन व दान करून व्रत सोडावं. फलश्रुती. अजा एकादशी व्रत केल्याने जन्मजन्मांतील पाप नष्ट होतात. आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य व समाधान मिळतं. मृत्यूनंतर विष्णुलोक म्हणजेच मोक्ष मिळतो. भगिनींनो, बंधूंनो, म्हणूनच या एकादशीला अजा असं नाव आहे. अजा म्हणजे अजन्म पाप, जन्मजन्मांपासूनची पाप. हे व्रत त्या सर्व पापांचा नाश करतं. आज आपण ही कथा श्रद्धेने ऐकली. भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, शांती व आनंद नक्कीच येईल. तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.